आपल्या भारताचे पंतप्रधान मोदींना ट्रम्पनी 4 कॉल केले होते आणि ते मोदी यांनी घ्यायचं टाळलेलं आहे आणि याच्याबद्दल जर्मन वृत्तपत्रामध्ये ट्रम्पला कसं एक्सपोज केलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, टॅरिफ हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि टॅरिफ तणावादरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्रम्पचे 4 कॉल जे आहेत ते टाळलेले आहेत असा अहवाल जे काही मार्क फ्रेजर आहे असा यांनी दावा केलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी काय म्हणलेले आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण भरपूर ठिकाणी हे न्यूजमध्ये आलेलं आहे की भरपूर वेळा की ज्यावेळेस जे काही ट्रम्प आहेत त्यांनी 4 वेळा आपल्या मोदींना हे कॉल करून सांगितलं, म्हणजे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी मोदी यांनी त्याच्यावरती बोलण्यास हे टाळलेलं आहे। याच्यावरती कुठलाही त्यांनी शब्द काढलेला नाही। जर्मन वृत्तपत्र यांनी असं सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 4 फोन कॉल घेण्यास नकार दिला। असे सूचित केले की मोदींच्या रागाच्या खोलीचे परंतु त्यांच्या सावधगिरीचे परिणाम हे दिसत आहेत असं त्यांनी एका जर्मन वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यांनी असं स्वतः त्यांनी एक नमूद केलेली गोष्ट आहे की हे सावधगिरीचे परिणाम जे आहेत हे आहेत असं त्यांनी जर्मन वृत्तपत्र जे आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आता सध्या टॅरिफ हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यापुढे सध्याचा उभा आहे, तुम्हाला माहितीच आहे। जपानी वृत्तपत्र यांनी सुद्धा असे दावे केले आहेत की पंतप्रधान मोदी ट्रम्पचे फोन टाळत आहेत, ज्यामुळे ट्रम्पची निराशा वाढत आहे। टॅरिफचा धोका जो आहे तो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवरील कर दुप्पट करून तब्बल 50% केला आहे, जो ब्राझील वगळता इतर कोणत्याही देशासाठी सर्वाधिक नाही। यामध्ये भारताकडून अमेरिकेच्या दबावाविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्यास भारत तयार आहे असं भारताने ठामपणे सांगितलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही असं वचन सुद्धा दिलं होतं। जर्मन प्रकाशनाने वृत्त दिले आहे की अमेरिका भारत व्यापार संघर्षावरून असे दिसून येते की नवी दिल्ली वॉशिंग्टनच्या दबावापुढे झुकणार नाही आणि कधी झुकणार सुद्धा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। अशी चिन्ह आहेत की मोदींना अपमानित वाटले आहे असं फॅज वृत्तपत्राने म्हटलं आहे। तसंच पंतप्रधान मोदी ट्रम्पशी बोलण्यास तयार नसणे हे दर्शवत आहे की पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली कुठलंही इथून पुढे काम करणार नाहीत आणि आम्ही कधीही झुकणार नाही, कधीही तडजोड करणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे। पंतप्रधान अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कृतीमुळे किती प्रमाणात चिडले आहेत हे सुद्धा असं फॅज या वृत्तपत्राने म्हटलेलं आहे, हे त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे। मोदींना आहे असं अपमानित वाटलं आहे असं त्यांनी इथं ह्या जे काही त्यांचं वृत्तपत्र आहे याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मोदींनी सुद्धा आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की हा देश शेतकऱ्यांबद्दल कधीही तडजोड करणार नाही। टॅरिफ हा जास्त कुठल्याही प्रकारचं तिथं जे काय असेल ते तुम्हाला माहितीच आहे की आपले जे मंत्री आहेत ते वेळोवेळी याच्याबद्दल बोलत आहेत, परंतु ह्याच्याविषयी जर आपण पाहिलं तर भरपूर न्यूजमध्ये हे आलेलं आहे। मोदी रिफ्यूज ट्रम्प्स कॉल्स 4 टाइम्स तुम्ही बघू शकताय। आणि एक सगळ्याचा मुद्दा जो पुढे आलेला आहे तो म्हणजे भारत चीन संबंध सुधारण्यासाठी शी जिनपिंग यांचे गुप्त पत्र हे महत्त्वाचे एक आलेलं आहे। याच्याबद्दल एक काही छोटासा अहवाल आहे, हे तो तुम्हाला मी सांगणार आहे। ब्लूमबर्गच्या अहवालात दावा करण्यात आलेला आहे की जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाच्या सुरुवातीला चीनसोबतचे व्यापार युद्ध तीव्र केले तेव्हा चीनने यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या खाजगी पत्राद्वारे भारताशी संपर्क साधण्यास सुरुवात केलेली आहे। म्हणजे जे काय तुम्हाला माहिती आहे की शी जिनपिंग यांच्याकडून आपले जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी त्यांनाही लिहिलेलं आहे पत्र राष्ट्रपती मुर्मू यांना पाठवण्यात आलेला आहे की हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तातडीने पोहोचवण्यात यावा। अहवालात दावा करण्यात आलेला आहे, त्यांनी काय एक अहवाल लिहिला होता की एक अज्ञात भारतीय अधिकाऱ्यांचा फोन म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। शी यांचे पत्र चीनसोबतच्या संबंधाची पुनर्रचना करण्याचा भारताच्या इच्छेची चाचणीसाठी हा एक जे काही संदेश होता तो याच्यामध्ये पाठवण्यात आला होता। चिठ्ठीमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काय म्हणलेलं आहे तर शी यांनी बीजिंगच्या हितसंबंधांना हानी पोहोचवू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य अमेरिका भारत कराराबद्दल चिंता व्यक्त केली आहे। चीनी पंतप्रधानांनी बीजिंगच्या प्रयत्नांना चालना देणाऱ्या एक प्रांतीय अधिकाऱ्याचे नाव देखील सांगितलं आहे असं त्यांनी ह्या अहवालात म्हटलेलं आहे। आणि हा एक तुम्ही आताचा न्यूज बघू शकताय, ह्या अहवालामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे। सगळ्यात ही तशी महत्त्वाची आपण बातमी पाहत आहोत। आणि सोबतच म्हणजे त्यात पुढे म्हटलं आहे की पंतप्रधान मोदींच्या सरकारने जूनमध्ये चीनच्या संपर्कांना गांभीर्याने घेतल्यास सुरुवात केली आहे। ट्रम्पच्या टॅरिफ धमक्याबद्दल अमेरिकेशी झालेल्या चर्चेदरम्यान आणि जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रादेशिक तणाव वाढल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणणारा ट्रम्प यांचा दावा
यांच्या दरम्यान ट्रम्पच्या शुल्कामुळे अस्वस्थ झालेले भारत आणि दोघांनाही 2020च्या सीमा संघर्षाच्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याचे मान्य केले आहे आणि दीर्घकाळ चाललेल्या सीमा वादावरून पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे असं ह्या अहवालात म्हटलेलं आहे। हा एक मोठा अहवाल आहे, तुम्ही इथं बघू शकताय। चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।